हाय गाईज, हे आहेत 10 पैशाचे 1988 पासून 1998 पर्यंत बनलेले कॉइन्स, ज्यांचं मेटल आहे फेराटिक स्टेनलेस स्टील म्हणजेच FSS. हे स्टीलनं बनलेले, वजन 1.85 ग्राम आणि साईज 16 mm ची. शेप त्याची सर्क्युलर होती. याच्यामध्ये पहिला कॉइन 1988 मध्ये बनला, ज्याच्यामध्ये 5 मिनिटनी हा कॉइन बनवला गेला होता. बॉम्बे, कलकत्ता, हैदराबाद, नोएडा आणि ओटावा याच्यामधील बॉम्बे, कलकत्ता आणि हैदराबाद हे तीनही कॉइन्स स्केअर कंडिशनला आलेले आहेत. आणि नोएडा तसेच ओटावा जो कॉइन आहे तो कॉमन कॅटेगरीमध्ये आहे. या तिन्ही स्केअर कॉइन्सची किंमत UNC कंडिशनला 50 रुपये झालेली आहे. 10 पैशाचे 50 रुपये. तसेच एक्स्ट्रा फाईन कंडिशनला ही 15 ते 25 रुपये ते मिळवून देतात. आता याच्यामधील सेकंड 1989 मधील कॉइन्स, जे की 4 मिनिटने बनवलेले होते, नोएडा, बॉम्बे, कलकत्ता आणि हैदराबाद, ज्याच्यामध्ये बॉम्बे, कलकत्ता आणि हैदराबाद हे स्केअर कॅटेगरीमध्ये आलेले आहेत आणि यांचीसुद्धा किंमत 30 ते 50 रुपये आहे. परंतु नोएडा हा कॉमन कॅटेगरीमध्येच आहे. यानंतर येतो तो 1990. याच्यामधील एक कॉइन रेअर आहे, जो की 1990चा कलकत्ता. त्याची किंमत लगभग 350 रुपये UNC कंडिशनला आहे आणि एक्स्ट्रा फाईनला तो 200 रुपयापर्यंत देतो. तसेच हैदराबादसुद्धा स्केअर कॅटेगरीमध्ये गेलेला आहे, ज्याची किंमत 30 रुपयेपर्यंत गेलेली आहे. बाकी बॉम्बे आणि नोएडा हे दोन्हीसुद्धा कॉमन कॉइन्स आहेत. यानंतर येतात ते 1991चे कॉइन्स, ज्याच्यामध्ये 3 मिनिटनी हे कॉइन्स बनवले होते. एक म्हणजे कलकत्ता, दुसरा हैदराबाद आणि तिसरा नोएडा. कलकत्ता आणि हैदराबाद हे स्केअर कॅटेगरीमध्ये गेलेले आहेत, ज्यांची किंमत आहे हैदराबादची 30 रुपये आणि कलकत्ताची 50 रुपये. यानंतरचा 1992 मध्ये फक्त आणि फक्त नोएडाने बनवला गेला होता. त्याची किंमत झालेली आत्ता 100 रुपये. 10 पैशाचे 100 रुपये म्हणजे खूप किंमत वाढलेली आहे. आणि हैदराबाद 1993 मध्ये फक्त हैदराबादने बनवला होता. त्याची किंमत झालेली आहे 150 रुपये UNC कंडिशनला. यानंतर मधी 1994 आणि 1995 याच्यामध्ये कोणतेही कॉइन्स बनले गेले नव्हते. याच्यानंतर 1996 मध्ये बॉम्बे, कलकत्ता आणि नोएडा या तिघांनी हे कॉइन बनवले, ज्याच्यातील बॉम्बे हा स्केअर कॅटेगरीमध्ये आलेला आहे. कलकत्तासुद्धा स्केअर कॅटेगरीमध्ये आलेला आहे, परंतु नोएडा हा कॉमन आहे. कलकत्ताची किंमत 50 रुपये आहे, परंतु बॉम्बेची 500 रुपये आहे UNC कंडिशनला. त्यानंतर येतात ते 1997चे कॉइन्स, ज्याच्यामध्ये बॉम्बे, कलकत्ता आणि हैदराबाद या तिघांनी हे कॉइन्स बनवले होते. याच्यातील हैदराबाद हा स्केअर कॅटेगरीमध्ये आलेला आहे आणि बॉम्बे हा रेअर कंडिशनमध्ये आहे, म्हणजेच खूप दुर्मिळ झालेला आहे, ज्याची किंमत बॉम्बेची 1000 रुपीज UNC कंडिशनला, तसेच एक्स्ट्रा फाईन कंडिशनला 400 रुपीज किंमत आहे आणि हैदराबाद 50 रुपये. यानंतर 1998 मध्ये हा शेवटचा कॉइन बनला होता. त्याच्यामध्ये बॉम्बे आणि कलकत्ता या दोघांनीही बनवलेले कॉइन्स हे स्केअर कॅटेगरीमध्ये आलेले आहेत. कलकत्ताची किंमत 125 तर बॉम्बेची 200 रुपयेपर्यंत आलेली आहे. आणि आता यातील सगळ्यात महत्त्वाचे 3 कॉइन्स मी तुम्हाला सांगत आहे. हेच कॉइन्स फक्त रिपीट करतो आहे. कलकत्ता 1990 मधला UNC कंडिशनचा 350 रुपये देतो. 1997चा बॉम्बे मिंट
हा 1000 रुपीजचा आहे. तसेच 1996चा बॉम्बे मिंट हा 500 रुपयाचा आहे. हे तुम्ही विचार करू शकता यांची किंमत किती भरमसाठ वाढत आहे. जर तुम्हाला एक कॉईन 10 पैशाचा जर तुम्हाला 1000 रुपये मिळवून देऊ शकतो, याचा अर्थ त्या 10 पैशाला किती व्हॅल्यू असेल. हे कॉईन्स एक्झिबिशन्समध्ये वगैरे दाखवण्यासाठी ठेवलेले असतात. अशा एक्झिबिशन्समध्ये जर तुम्ही गेलात, तुमच्याजवळ जर हा असा कॉईन असेल कोणताही, तर एक वेळ त्या एक्झिबिशनमध्ये जे दुकानदार वगैरे असतात त्यांना हा कॉईन नक्की दाखवा. त्यांना या कॉईनची करंट व्हॅल्यू माहीत असते. जी आपण व्हॅल्यू सांगत आहे याच्यानंतर म्हणजे आजच्या तारखेच्या नंतर याच्या किमती वाढतात सुद्धा आणि घटतात सुद्धा. त्यामुळे तुम्ही ह्या एका किमतीला पकडून बसू नका. ह्या किमती फक्त एक अप्रॉक्स किमती आहेत, ज्या की तुम्हाला एवढे पैसे मिळवून देतील याची गॅरंटी असते. परंतु यानंतर सुद्धा याच्या किमती वाढतात आणि ह्या दर महिना, 2 महिने, 6 महिने किंवा वर्षातून रिवाईज होत असतात. त्यामुळे आपण जर कधी एक्झिबिशनला भेट दिलीत तर या कॉईन्सची माहिती नक्की घ्या की सध्या त्यांचे रेट काय चाललेत. अशा काही इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कोणत्याही कॉईन्सबद्दल माहिती हवी असेल तर आम्हाला नक्की कळवा. आम्ही त्याची उत्तर द्यायचा प्रयत्न करू.